मुलांच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी ही दुसरी टिफिन रेसिपी घेऊन आली आहे. अगदी सोपी, झटपट होणारी आणि मुलांना तर खरंच खूप आवडणारी आहे. आता या रेसिपीसाठी आपण घेतलेलं आहे पनीर. पनीरमध्ये घालायची आहे थोडीशी हळद, अगदी थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि अगदी चिमूटभर इतकी काळी मिरी पूड घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे 2 चमचे दही. दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल. आता हे सगळं आपण या पनीरमध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत एक छोटीशी कणकेची गोळी घेतलेली आहे आणि ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. ती लाटून झाल्यानंतर त्यावरती घालायचं आहे थोडंसं तूप आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. जर पराठा नसेल लाटायचा तर साधी चपाती लाटली तरीही चालेल. आता हे बघा अशा पद्धतीने पराठा लाटून घेतलेला आहे आणि हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी एक तवा ठेवलेला आहे. तव्यावरती हा पराठा आपण दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊया. आता पराठा तर भाजून झालेला आहे. आता याच तव्यामध्ये अजून थोडंसं तेल घालून घेते आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे जे पनीर आपण मॅरिनेट केलेलं आहे ते सगळं घालून घेऊया. पनीर थोडा वेळ फक्त आपण इथे टॉस करून घेतलेला आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घेऊ शकता. इथे मी कांदा, टोमॅटो आणि किसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे. आता ह्या सगळ्या भाज्या 1 ते 2 मिनिट आपण छान इथे फ्राय करून घेऊया. आता भाज्यासुद्धा या इथे पनीर आणि भाज्या सगळं छान असं फ्राय झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे घालू शकता. तर आता आपण जी पोळी लाटून घेतली किंवा पराठा लाटून घेतलेला आहे त्यावरती हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे घालण्यापूर्वी आपल्याला या पोळीवरती किंवा पराठ्यावरती जे आपल्या मुलांच्या आवडीचे सॉसेस असतील ते सगळे लावून घ्यायचे आहे. इथे मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता यावरती बघा हे असं पनीर आपण पसरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा मुलांच्या आवडीचा टिफिन तयार झालेला आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये अजून एक छोटी टिप सांगायची आहे ती म्हणजे पनीर जास्त वेळ आपल्याला इथे फ्राय करायचं नाही आहे. जर जास्त वेळ फ्राय केलं तर ते कडक होऊ शकतं, म्हणून अगदी थोडा वेळ टॉस करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.